अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी. आज आपण श्री सद्गुरू माणिक प्रभू महाराजांचं चरित्र थोडक्यात पाहणार आहोत आणि त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. संप्रदायामध्ये अशी मान्यता आहे की संप्रदायामध्ये माणिक प्रभूंना चतुर्थ दत्तावतार असं समजलं जातं. तर महाराजांचा जन्म आहे तो 22 डिसेंबर 1817 रोजी झालेला आहे आणि महाराजांनी जी समाधी घेतलेली आहे ती 29 नोव्हेंबर 1865 म्हणजे 1817 ते 1865 असा महाराजांचा कालावधी आहे. श्री माणिक प्रभू यांचे पिता श्री मनोहर नाईक यांचे घराणे अश्वलायन शाखेचे वत्सगोत्रीय ब्राह्मण. मनोहरपंत ईश्वर भक्त आणि सात्विक वृत्तीचे होते. मनोहरपंत आणि बयाम्मा यांचा प्रपंच आणि परमार्थ उत्तम रीतीने चालला होता. या दंपतीला शके 1735 म्हणजे इसवी सन 1813 मध्ये पहिला मुलगा झाला. त्याचे नाव हनुमंत असे ठेवण्यात आले. या मुलाला मोठेपणी हनुमंत दादा अथवा दादा महाराज या नावाने ओळखण्यात येऊ लागले. मनोहरपंतांना रामभक्तीचा वारसा लाभला होता. रामभक्तीच्या जोडीला भगवान दत्तात्रयांची उपासना सुद्धा ते करत असत. ते रामनवमीचा उत्सव करत असत. शके 1739 म्हणजे इसवी सन 1817 मध्ये रामनवमीचा उत्सव त्यांनी मोठ्या थाटामाटाने साजरा केला. याच दिवशी आपण पुत्ररूपाने तुमच्या घरी जन्म घेत आहोत असा ईश्वरी दृष्टांत बयाम्मांना झाला. 9 मास पूर्ण होताच बयामांनी एक दिव्य पुत्राला जन्म दिला. तो दिवस शके 1739च्या मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीचा होता. मंगळवार दिनांक 22 डिसेंबर 1817 या दिवशी वाडवंती येथे मनोहरपंतांच्या आजोळी पुत्ररूपाने भगवान दत्तात्रयांनी हा कार्यकारण अवतार धारण केला. म्हणजे आपण जर पाहिलं तर काही ठिकाणी म्हणजे एकमुखी दत्तांच्या ठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या आधी म्हणजे चतुर्दशीला दत्तावतार किंवा दत्त जन्म साजरा करण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे महाराजांचा जन्म हा दत्त जयंतीला झालेला आहे. या द्वितीय पुत्राचे नाव माणिक असे ठेवण्यात आले. त्यानंतर मनोहरपंतांना आणखी एक मुलगा व कन्या झाली. मनोहरपंतांनी लवकरच इहलोक सोडला. बयम्मा देवी आपल्या सर्व मुलांसह बळवंतराव आप्पाराव कुलकर्णी या आपल्या भावाच्या घरी राहू लागल्या. म्हणजे त्या परत माहेरी आल्या कारण त्यांचे यजमान गेले. आता ह्या मुलांची सगळी जबाबदारी त्यांच्यावर पडल्यामुळं त्या आधारासाठी म्हणून माहेरी आल्या. आणि माहेरी आल्यानंतर का असं झालं की हे जे माणिक प्रभू होते ह्या माणिक प्रभूंचं लक्ष हे काही व्यवहारात आणि संसारात लागत नव्हतं आणि त्यांचं परमार्थाकडे ओढा होता. तर त्यांच्या मामांना काळजी वाटली की बाबा आता हा जर असा उडाण टप्पूपणा करत राहिला तर त्या बिचाऱ्या माऊलीचं कसं काय चालायचं. घरामध्ये अर्थार्जन तर काहीतरी व्हायला पाहिजे, पोटापाण्याची काहीतरी सोय बघायला पाहिजे. म्हणून त्यांनी त्यांना नोकरी लावण्याचा प्रयत्न केला. शिक्षण घेण्यासाठी त्यांना शाळेमध्ये राहण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचं मन शिक्षणात आणखीन नोकरीमध्ये फारसं रमलं नाही आणि मग त्या मामांनी आणि आईनी नाद सोडून दिला की आता ह्याच्या नशिबात जे असेल ते होईल. म्हणून त्यांनी त्यांना शहाणं करण्याचा नाद सोडून दिला. परंतु ते स्वभावतःच शहाणे होते, स्वभावतःच ते ज्ञानी होते. हिंदी, मराठी, कानडी, तेलुगू, उर्दू, फारसी, अरबी, ब्रज या भाषावर त्यांचं प्रभुत्व होतं. आणि त्यांना आपण बघितलं की त्यांचं जी सगळी अवस्था होती त्या अवस्थेमध्ये त्यांना लोक वेडाभाऊ असं म्हणू लागले. परंतु त्यांना ह्या सगळ्या भाषा अवगत होत्या. अल्पवयातच माणिकच्या वाचसिद्धीचा बोलबाला कल्याण व आसपासच्या खेड्यात झाला होता. काही अलौकिक घटनामुळे भाविक त्यांना प्रभू मानू लागले. सर्वांच्या तोंडी माणिक प्रभू अथवा प्रभू हेच नाव बसले आणि अशा प्रकारे त्यांचा जो चमत्कार होता किंवा त्यांचं जे सामर्थ्य होतं ते आजूबाजूच्या लोकांना कळून आलं. नंतर त्यांच्या आईला आणि त्यांच्या मामाला सुद्धा त्यांचं महत्त्व पटलं. दर्शनास शेकडो लोक येऊ लागले. पूजा अर्चा, नैवेद्य, ब्राह्मण भोजन समारंभ होऊ लागले. त्यांच्याजवळ चंडकापूर गावाच्या हद्दीत म्हणजे आंबिलकुंड नावाचं एक प्राचीन तीर्थस्थान आहे. आसपास गुंफा आहे. कल्याण सोडल्यावर प्रभू या ठिकाणी आले. म्हणजे कल्याणानंतर ते अमृतकुंडाच्या तिथे आले आणि तिथे आंबिलकुंडावर त्यांचा खूप मोठा समुदाय निर्माण झाला. सर्व यात्रा करत करत कल्याणला आले. त्यांचे पुनरागमन झालेले पाहून कल्याणवासी भक्त मंडळींना आनंद झाला. म्हणजे तीर्थयात्रा करत 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 ते त्यांच्या परत मूळ गावी आले आणि तिथल्या लोकांना मग नंतर आनंद झाला. सर्व शिष्य मंडळींनी काहीतरी संप्रदाय पद्धती लावून द्यावी असे प्रभूंच्या मनात होते आणि सकल मत संप्रदाय स्थापन करून त्या विचारांनी त्यांना मूर्त स्वरूप दिले. त्यांना असं वाटत होतं की ही जी काही आचार पद्धती आहे त्याला एक काहीतरी सुबद्ध असं स्वरूप आपण प्राप्त करून द्यावं. म्हणून जसं पंत महाराजांनी अवधूत संप्रदाय निर्माण केला तसं यांनी सकल मत संप्रदाय स्थापन करून त्याला मूर्त रूप दिलं.
भक्त कार्य कल्पद्रुम गुरु सार्वभौम श्रीमत राजाधिराज योगीराज त्रिभुवनानंद अद्वैत अभेद निरंजन निर्गुण निरालंब परिपूर्ण सदोदित सकलमत स्थापित श्री सद्गुरु माणिक प्रभू महाराज की जय अशी त्यांची बिरुदावली प्रचारात आली. कल्याणला काही काळ राहून प्रभू मणिचूल पर्वतावरील तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी निघाले. यात्रा करत 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 हुमणाबादहून अंदाजे 3 किलोमीटर असलेल्या दाट रानात आले. दैवी संकेतानुसार प्रभूंनी त्या स्थळीच वास्तव्य केले. त्या रानातील जागेला मांगल्य प्राप्त झाले. माणिकनगर स्थापनेचा विधी होऊन श्री दत्तात्रयांची गादी तयार झाली. प्रभू इसवी सन 1845च्या सुमारास माणिकनगरला वास्तव्य करू लागल्यापासून सर्वांनाच स्थैर्य लाभे. श्री दत्त प्रभूंची गादीची तसेच श्री प्रभूंची नित्य पूजा अर्चा नैवेद्य व आरती विद्यमान होऊ लागली. 7 वारांची भजनेही तयार होऊन गादीपुढे भजन गायन होऊ लागले. प्रभू हे राजयोगी होते. दरबारासाठी एक विस्तीर्ण मंडप उभारण्यात आला. त्यांचे चरित्र अलौकिक आहे. त्यांचा शिष्य परिवारही मोठा आहे आणि अजूनही जर आपण हुमणाबाद माणिकनगरला गेला तर तिथं आपल्याला त्यांचा भव्य मोठा राजवाडा आणि तिथला जो त्यांचा दरबार आहे तो म्हणजे त्याला दरबारच म्हणतात मंदिर म्हणण्यापेक्षा. आणि त्या दरबारात खूप मोठ्या हंड्या आणि झुमरं आहेत आणि ते सगळं महाराजांचं वैभव असं आपल्याला पाहायला मिळतं. महाराजांचं आणखीन दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे महाराज हे संगीत तज्ज्ञ होते. महाराजांना संगीताचं खूप मोठं ज्ञान होतं. आणि जर आपण रेडिओवर जर ऐकलं असेल की दावा नयनी यशोदेचा सुकुमार हे महाराजांनी लिहिलेलं गीत आहे. म्हणजे जरी समजा त्यांच्याकडे दत्तभक्ती होती तरी त्यांनी श्रीकृष्णावर सुद्धा रचना केलेली आहे. आणि दावा नयनी यशोदेचा सुकुमार हे त्यांचं गीत अजरामर झालेलं आहे. आणि अशा प्रकारे महाराजांनी सकलमत संप्रदायाची स्थापना केली. तिथे आचारसंहिता घालून दिली आणि त्यांनी घालून दिलेल्या त्या आचारसंहितेप्रमाणे तिथे सगळे आजचे नित्यक्रम हे जे आहेत ते नित्यक्रम सुरू होतात. आजही त्यांच्या गादीवर जे विद्यमान आहेत ते सगळे विद्यमान. तिथला जो विधी आहे त्या विधीची कुठेही खंडित न होऊ देता तो विधी त्यांनी यथायोग्य रीतीने सुरू केलेला आहे. दिनांक 29 नोव्हेंबर 1856 रोजी एकादशीच्या सुमुहूर्तावर प्रभूंनी आपली अवतार समाप्ती केली. प्रभूंनी दत्त दिगंबरांवर अनेक रागबद्ध पदांची रचना केली आहे. संगीतासारख्या प्रभावी कलेचा आणि सर्वसमावेशक अशा दत्तोपासनेच्या आधारे हिंदू मुसलमानांच्या ऐक्यासाठी त्यांनी केलेलं कार्य दत्त संप्रदायात सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून दत्त संप्रदाय हा माणिक प्रभूंचा सदैव ऋणी राहील.